विधान परिषदेच्या जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुहास शिरसाटांचा दणदणीत विजय झाला। दोन्ही जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने 454 मतांसह शिरसाटांनी बाजी मारली। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुहास शिरसाटांना आधीच अनपेक्षितपणे उमेदवारी मिळाली होती। आता त्यांच्या विजयाने बागडे नानांचा आपल्या या फुलंब्री मतदारसंघावरील कंट्रोल अधिक मजबूत होईल अशी चर्चा रंगली असतानाच हरिभाऊ बागडेंच्या खेळीमुळेच सुहास शिरसाटांची वाट सोयीस्कर झाल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे सुहास शिरसाट यांच्या विजयात हरिभाऊ यांचं किती योगदान आहे आणि सुहास शिरसाट यांच्या आमदार होण्यानं फुलंब्री मतदारसंघाला कसं बळ मिळू शकणार आहे यावरच बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर हरिभाऊ बागडेंचं बारकाईनं लक्ष आहे। राजस्थानचे राज्यपाल असले तरी महाराष्ट्रात आल्यानंतर हरिभाऊ बागडे हे आपल्या सर्वाधिक वेळ हा फुलंब्री मतदारसंघातच घालवतात। 15 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। राज्यपाल म्हणून निवड झाल्यानंतर फुलंब्री मतदारसंघात त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित झाला होता। तेव्हा सुहास शिरसाट यांचं नाव प्रामुख्याने विधानसभेच्या उमेदवारीसाठी पुढे आलं होतं। परंतु उमेदवारी देण्यासाठीच्या निकषानुसार बंद पाकिटातील नावात सर्वाधिक पसंती अनुराधा चव्हाण यांच्या नावाला मिळाली आणि उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली। उमेदवारीच्या रेसमध्ये असलेले सुहास शिरसाट तेव्हा काहीसे नाराज झाले। विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनुराधा चव्हाणांचं कामही केलं नाही असा त्यांच्यावर आरोप केला जातो। अर्थात अनुराधा चव्हाण या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या। मात्र ते आमदार झाल्यानंतरही मतदारसंघात शिरसाट विरुद्ध चव्हाण असाच सुप्त संघर्ष पाहायला मिळाला। आमदार अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री मतदारसंघाची धुरा हाती घेतली खरी, पण कारभार मात्र त्यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण हेच हाकतात असा आरोप विरोधकांकडून कायमच केला जातो। निवडणुकीत काम न करणाऱ्या पक्षातीलच पदाधिकारी कार्यकर्त्यांना मतदारसंघातील कामे देताना डावललं जातं। त्यात प्रामुख्याने सुहास शिरसाट समर्थकांवर अन्याय केला जात असल्याच्या तक्रारी होत्या। फुलंब्री मतदारसंघातील या कुरबुरी आणि सुरू असलेले पक्षांतर्गत राजकारण याची इत्थंभूत माहिती राजस्थानमध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना पोहोचवली जात होती। फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण आमदार असताना दुसरीकडे सुहास शिरसाट समर्थकांमध्ये आपल्याला डावललं जात असल्याची भावना होती। फुलंब्री नगरपालिका निवडणुकीत सुहास शिरसाटांचा पराभव झाल्यानंतर चव्हाण आणि शिरसाट यांच्यातील मतभेदाची दरी आणखीनच वाढल्याचं बोललं जातं। त्यातूनच मार्ग काढण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंनी मार्ग शोधला आणि राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाली आणि जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा भाजपकडे घेण्याचं ठरलं। जालना संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यात भाजपा मोठा भाऊ ठरल्यामुळे संख्याबळाचा दाखला देत शिवसेनेवर स्थानिक नेत्यांनी दबाव वाढवला। दरम्यान हरिभाऊ बागडेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत आणि अहिल्यानगर इथे दोनदा भेट घेतली। या भेटीतच सुहास शिरसाट यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं। राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा शब्द मुख्यमंत्र्यांनी खाली पडू दिला नाही आणि चर्चेत नसलेल्या सुहास शिरसाट यांच्या गळ्यात अखेर उमेदवारीची माळ पडली। बागडे नानांनी सुहास शिरसाट यांना फक्त उमेदवारीच मिळवून दिली नाही तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही मंत्री अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर सोपवली। शिवसेनेच्या हक्काची जागा त्यांना सोडावी लागल्यानं पक्षात काहीशी नाराजीचं वातावरण होतं। मात्र या नाराजीचा परिणाम मतांवर होऊ नये याची काळजी वरिष्ठ पातळीवर घेतली गेली। अखेर सुहास शिरसाट हे 454 मतांनी विजयी झाले। सुहास शिरसाट यांच्या विजयातून एकाच दगडात पक्षी मारण्यात आल्याची चर्चाही होताना दिसतेय। अनुराधा चव्हाण यांच्यावर अंकुश ठेवतानाच फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील सत्तेचं विकेंद्रीकरण आणि त्या आधारे मतदारसंघावर कंट्रोल ठेवण्याचा बागडे नानांचा प्रयत्न यशस्वी ठरलाय। भविष्यात या मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजी वाढीस लागून पक्षाचं राजकीय नुकसान होऊ नये असा प्रयत्न बागडे यांचा असणार आहे। सुहास शिरसाट यांना विधान परिषदेवर पाठवत बागडेंनी आपल्या मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलंय। एकूणच फुलंब्री मधलं हे सगळं राजकारण बघता आणि नानांची ही खेळी बघता तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।